अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पेठ वडगाव शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी माजी आमदार राजू आवळे यांच्या विशेष प्रयत्नातून व लाखो रुपयांच्या निधीमधून पेठ वडगाव येथे बस स्थानक उभारण्यात आले। मात्र इमारत पूर्ण होऊनही ते अद्याप प्रवाशांसाठी खुले करण्यात आलेले नाही। प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे नवीन बस स्थानक सध्या मद्यपींचा अड्डा आणि अवैध कृत्यांचे केंद्र बनले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। अस्वच्छतेचे साम्राज्य आणि असुरक्षितता बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटले आहेत, परंतु प्रत्यक्षात नवीन जागेमध्ये बस सेवा सुरू न झाल्याने या रिकाम्या जागेचा गैरवापर वाढला आहे। परिसरात सर्वत्र मावा, गुटख्याच्या पिचकाऱ्या आणि सिगारेटची थोटकी पडलेली असून अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलं आहे। रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यपींची मोठी गर्दी असते, ज्यामुळे महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। किरकोळ कामे वगळता सामान्य नागरिकांच्या करातून उभारलेला हा प्रकल्प केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडला आहे का, असा सवाल आता स्थानिकांनी उपस्थित केला आहे। प्रशासकीय उदासीनतेमुळे इमारतीचे नुकसान होत असून देखभालीअभावी नवीन वास्तू खराब होत चालली आहे। बस स्थानक तातडीने प्रवाशांसाठी खुले करावे, परिसरामध्ये 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करावा, बस स्थानकाची नियमित स्वच्छता राखली जावी, सायंकाळच्या वेळी पोलीस गस्त वाढवून मद्यपींचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। अन्यथा नागरिक स्वतःहून उद्घाटन करतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी दिला। आज वडगावच्या स्टँडची परिस्थिती बघितला तुम्ही, अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे वडगावच्या स्टँडची। कारण आज वडगावचं स्टँड इतक्या मोठ्या प्रमाणात निधीत वापरला गेला आणि मोठं स्टँड उभा केले, पण अजून त्या स्टँडची म्हणजे काय म्हणते थोडक्यात कुठल्या गोष्टीचा वाट बघायला लागल्यात मूर्त काढायचा हे आम्हाला आजपर्यंत काही कळायला नाही। का कुठल्या श्रेयवादासाठी हे स्टँड थांबले हे पण आमच्या नागरिकांना प्रश्न फार मोठा पडलाय। कारण का हे स्टँड झाले आता व्यसन करण्यासाठी खूप मोठं ठिकाण झालंय। कारण तुम्ही संध्याकाळी आला की दारोड्यांचं प्रमाण इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे, गांजा वाढणारे आहेत आणि अनेक गोष्टी हे अंधारात काही काही इथं चालत असतात। ह्या वडगावकरांना हे स्टँड कधी मिळणार आणि कुठल्या मुहूर्ताची हे अधिकारी वाट बघायला लागल्यात हे स्टँड चालू करायची। कारण कोट्याधी रुपये इथं घालून एक नवीन स्टँड उभा केले किंवा या नागरिकांना त्रास व्हावा लागला, ह्या नागरिकांना त्रास कमी व्हावा। ज्येष्ठ लोकांना आज बघताय तुम्ही जुनं स्टँड जे आहे त्याची हाईट अतिशय कमी आहे, आज ते पडायच्या परिस्थितीत आहे आणि तुम्ही आजपर्यंत इथं चालू चांगलं स्टँड असताना तुम्ही तिकडे का स्टँड चालू ठेवलंय? ते आमची सर्व वडगावकरांची एवढीच इच्छा आहे की जो निधी लावलाय, जनतेच्या पैशातून निधी लावलाय, तो कुठेतरी वाया घालवू नका। तात्काळ ह्या गोष्टीचा मुहूर्त काढून नारळ फोडा, नाहीतर आम्ही वडगावकर एकत्र येऊन आम्ही नारळ फोडून हे स्टँड चालू करतो। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।